हरी. रामकृष्ण हरी सर. आपण अमरेश्वर या नगरीमध्ये आहोत आणि आज त्या ठिकाणी दिवाळी दसरा आहे बघा. आपण दिवाळी दसरा कशाला म्हणतो ताई? दिवाळी दसरा तोची आम्हा सण आणि सखे संत जन भेटतील. मग मी काही मुलीसोबत बोललो. मला वाटतं दादा तुम्ही कोणतं गाव सांगितलं आता? चिंचोल्याच्या मुली होत्या आणि बऱ्याच बाहेरगावच्या मुली आलात. त्या मुलींना मी विचारलं, मागच्याही वर्षी विचारलं होतं, ताई तुम्ही येत नाही का दिवाळीला? तर त्या म्हणाल्या, दादा आम्ही दिवाळीला नाही येत, कारण 2-2 वेळेस पाठवत नाही, तर कोणी लेकी कोणी सुना आणि कोणी एक स्वतंत्र जाणार. आमचा दिवाळी दसरा हा सण आहे. कोणता? दिवाळी दसरा तोची आम्हा सण आणि सखे संत जन भेटतील. दादा तुम्ही तर संभाजीनगरला राहता नाही का? खरंय. आणि तुम्ही कशी वेळ काढली बरं? वेळ काढली म्हणजे हे माझ्या वडिलांचं गाव आहे, त्याच्यामुळे हे ऑटोमॅटिकली माझंच गाव आहे. आज तुम्ही जसं म्हटले की खरंच आज अंबरवाडीमध्ये दिवाळी आणि दसऱ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि खरोखर ह्या सगळ्या गावकऱ्यांचं मी खूप खूप धन्यवाद देतो. त्या सगळ्यांनी मिळून आज जे काही प्राणप्रतिष्ठा होतीये त्याच्या मागे सगळ्यांचा जो वाटा आहे तो खूप महत्वाचा आणि मोठा आहे. स्वप्न जरी स्वर्गीय विठ्ठलराव अंबरवाडीकरांनी बघितलं असलं तरी या सगळ्यांनी हे मिळून हे आज पूर्ण केलं. विठ्ठलराव दादाचे तुम्ही चिरंजीव आहेत का? हो, मी त्यांचा चिरंजीव आहे. धन्यवाद दादा. मला एकच मिनिट द्या, तुम्ही समोर या, मला राहत नाही कारण इथं रस्ता नव्हता. माझ्या वडिलांसोबत ज्यावेळेस मी याचो इथल्या दर्शनाला, त्यावेळेस पूर्णेचा सगळीकडून अथांग पाण्याचा वेढा असायचा आणि दादानी इथं रस्ता केला बघा पहिल्या सुरुवातीला. आता त्यांना उपमा द्यायला हरकत नाही, कारण मार्ग दावून गेले आधी आणि दयानिधी संत ते. दुसरं प्रमाण द्यायचं म्हणजे येण्याची पण ते चालू जाता आणि न पडे गुंता कोठे काही. या रस्त्यानं यायला पहिला दुर्गम भाग होता, सगळी झाडी जंगल डोंगर होता, पण तो जसं माऊलीनी हा डोंगर खुला केला. हे संस्कृताची गहने तोडवणी मराठ्या शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने निवृत्ती देवे. जसा गीता उकडली आणि आपल्याला ज्ञानेश्वरीचा असणारा मार्ग मोकळा करून दिला संस्कृताचा, तसा दादा तुमच्या वडिलांनी हे केलं. बरं त्यांना ईश्वराने कशी बुद्धी दिली आणि ते काय म्हणून एवढ्या दूर संभाजीनगरला राहत असताना इथं त्यांनी लक्ष दिलं ते थोडं मला सांगा आणि दर्शकाला पण माहित पडेल. येलदरी धरणामध्ये ज्या वेळेस अंबरवाडी हे गाव गेलं आणि सोबतच शेती गेली, त्यानंतर जेव्हा संभाजीनगरला वडील आले त्यावेळेस त्यांच्याकडे काहीही नव्हतं आणि त्यांनी मग ठेकेदारी करून छोटे छोटे कामं घेऊन, कंपाऊंड वॉलचे कामं घेऊन, विहिरीचे कामं घेऊन मेहनत करून या एका प्रतिष्ठित लेवलपर्यंत ते पोहोचले. तर असं आपल्या गावाचं काहीतरी देणं लागतं या उद्देशाने त्यांनी अमरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. तिथे जायला रस्ता नव्हता, गावकऱ्यांना त्रास व्हायचा, त्या गोष्टी सगळ्या त्यांना जाणून होत्या, त्याच्यामुळे त्यांना तो त्रास माहिती होता आणि त्या त्रासातून लोकांना मुक्तता मिळावी आणि आपल्या मंदिराचं भव्यता वाढावी यासाठी त्यांनी ह्या रस्त्याची संकल्पना मांडली आणि स्वतः तयार करून गावकऱ्यांना स्वाधीन केला आणि गावकऱ्यांनी सुद्धा पुढे जाऊन ह्या मंदिराचा खूप चांगला विकास केला. इतर विकास निधी आणले. बरेच सगळेच लोक आहेत, इथले गावकरी आहेत, सरपंच आहेत, इथले आपले घुगे साहेब आहेत, त्यांनी पण खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतली आणि सगळ्यांनी मिळून आज जे काही आपल्या हे खेळ म्हणून मेळ जमविला नाही का? हो. आणि 5 मिळता एके ठाई रणविधाचा पाड काही असं म्हणायला हरकत नाही. आणि बरं ताई तुम्ही गृहिणी आहेत का सर्व्हिसला आहेत? काही मी डॉक्टर आहे. डॉक्टर आहेत का? वा वा. आणि तुम्ही कसा वेळ काढला बरं आज आपल्या पतीसोबत? कसं तुम्हाला येता आलं? वेळ काढायचा प्रश्नच नाही. उलट आमचं अहो भाग्य आहे की आम्हाला ह्या कार्यक्रमाला बोलवलं किंवा आम्ही आलो आणि आमचा या कार्यक्रमाला प्राणप्रतिष्ठेचा हात लागला, हे आमचं अहो भाग्य आहे. आणि बाबांची, माझ्या सासऱ्यांची, स्वर्गीय विठ्ठलराव अंबरवाडीकर साहेब यांची खूप मोठी पुण्याई आहे. त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं, इथे भगवान बाबाचं मंदिर असावं. मुहूर्तमेढ पाया त्यांनीच रोवला ह्या कामाचा, पण पुढे गावकऱ्यांनी सर्वांनी पुढाकार घेऊन हे काम पूर्ण केलं, ह्याला कार्यसिद्धी दिली. हे खूप चांगलं झालं. बरं तुमचा थोडा असं अंतकरण भरून आल्यासारखं होतं. तुम्हाला आनंद आहे ना का दुःख वाटतं काही त्याच्यामध्ये? की तुम्हाला असं वाटतं का की बाबा आज आमचे मामाजी म्हणजे तुमचे सासरे बाबा प्रत्यक्षात असायला पाहिजे होते नाही का? खूप खुश झाले असते म्हणून तुमचं अंतकरण भरून येतं का? आनंद खूप आहे आणि दुःख तेच आहे की हे सर्व पाहायला बाबा आज इथे नाहीयेत आणि बाबांना खूप आवड होती, धार्मिक होते ते
आणि धार्मिकतेबरोबरच दानत होती त्यांच्यामध्ये करण्याची. नाहीतर कित्येक लोकांकडे असतं सगळं, पण त्यांची इच्छा नसती करण्याची, समाजासाठी, गावासाठी, देवासाठी. पण बाबांची इच्छा होती. इथे तर केलंच बाबांनी होईल तेवढं. पण आणखी त्या मागचं आणखी एक तुम्हाला हे सांगते, मग आमचं अंतकरण का भरून येते. भगवान बाबाच्या भगवान गडावर सुद्धा बाबांनी खूप काम केलेलं होतं. तिथे पूर्ण आधी फक्त डोंगर असल्यासारखं होता, पूर्ण बाबांनी मशिनरी देऊन ते सगळी साफसफाई करून तिथे पण रस्ता करून दिला. वा वा. म्हणजे भगवान गडावर, म्हणजे मी बीड जिल्ह्यातली आहे, माहेर माझं बीड जिल्हा आहे. तिथे कितीतरी मोठे मोठे उद्योगपती किंवा कितीतरी मोठे मोठे गुत्तेदार असतील, त्यांनी तिथे रस्ता नाही करून दिला, पण विठ्ठलराव बाबांनी केला तिथे. आणि आज इथे पण भगवान बाबाचं मंदिर होतंय. म्हणजे ती पुण्याई इथे कामी आली आपल्याला गावकऱ्यांना. म्हणजे भगवान बाबा इथे स्वतः आले, अवतरले, कारण तिथे गडावर आपण काम केलेलं होतं. त्याचीच ही पुण्याई आपल्याला भेटती तीच आहे. पुण्याई आहे ही. आणि खरंच पैशावाले लोक खूप असतात, पण आम्ही कीर्तनकार लोक, मी कीर्तनकार आहे, कथाकार आहे, कोणाची स्तुती करत नाही. पण माऊलीने एका व्यक्तीची ज्ञानेश्वरी मध्ये स्तुती केली. कोण्या केली? जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एकठाया. संपत्ती असती तर दया नसते, आणि ज्याच्याकडे दया असते काका त्याच्याकडे संपत्ती असते का? त्याच्याकडे संपत्ती नसते. पण संपत्ती असली आणि दया असली, जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एकठाया, ती ती विभूती जाण माझी धनंजया. ती माझी विभूती देव म्हणतात, ते माझा भक्त असून तो कोण आहे? माझं स्वरूप आहे. अशा व्यक्तीचं नाव घ्यायला काही हरकत नाही. असो, अनेक या ठिकाणी आता बाहेरगावून आलेले आहेत, काही गावकरी आलेले आहेत, त्यांचं पण मनोगत आपण ऐकणार आहोत. या ठिकाणी भावी सरपंच आहेत आमचे बाळू काका, तुम्ही सुद्धा आहेत. थोडे उभे ठाका. आता साहेबांनी वेळ दिला, आणि खरंच आता तुम्हाला काय द्यावं साहेब गावकरी, तुम्ही आता या गावचे जरी असले आशीर्वाद द्या. पण आज तुम्ही या गावचे कोण आहेत? पाहुणे आहेत. तुमच्या वडिलांनी हा वेळ नाहीये, मी या गावचा सुपुत्र आहे. बघा, एकदा साहेबासाठी टाळ्या वाजवून त्यांचं टाळ्याच्या जरा स्वागत करूया. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. मी तुम्हाला ब्राह्मणच समजत होतो. का बरं? तुमचा वर्ण तसा आहे, आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, आणि पूर्ण भगवे कपडे आहेत. आता इथं भरपूर भूदेव आहेत, त्यांच्या समोर आपण हा शब्द बोलू नये. पण जन्मान जाय ते शूद्र, संस्कारात द्विज उच्यते. आपण जर ब्राह्मणाचे संस्कार घेतले ना, तर आपणही पुढच्या जन्मामध्ये ब्राह्मण होतो. कारण 100 जन्म ब्रह्मकर्म केलं आपण तर पुढचा जन्म आपल्याला ब्राह्मणाचा मिळतो. आणि 100 जन्म ब्राह्मणाने ब्रह्मकर्म केलं तर त्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. तुम्ही वारकरी आहात, मालकरी आहात, हे वेगळं सांगायचं गरज नाहीये. पण तुमचा थोडा आमच्या दर्शकांना पूर्ण पत्ता सांगा, किंवा तुम्ही कुठं असता, कसे आले, कसा वेळ काढला? मी दिनकर अर्जुनराव घुगे, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद परभणी. माझे वडील ॲडव्होकेट अर्जुनराव घुगे या गावचेच होते, आणि मी सुद्धा या गावचाच आहे. येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्ती आणि म्हणीप्रमाणे आमच्या गावामध्ये आज संत ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा यांची प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे. आणि भगवान बाबाच्या प्राण प्रतिष्ठेकरता बऱ्याचशा ठिकाणाहून लोक आलेले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत, गावकरी सुद्धा आहेत. या सर्वांचं सहकार्य या मंदिराकरता लाभलेलं आहे. आणि आपण म्हणतो ना, याची देही याची डोळा. आपल्याला जो हे बघायला भेटत आहे, तर तो याची देही आणि याची डोळा मला सुद्धा लाभलेला आहे. त्याबद्दल मी गावकऱ्यांचा आभार मानतो. आणि भविष्यात सुद्धा गावकऱ्यांनी अशीच एकत्रित हे करून भगवान बाबाचे सातत्यानं जे अखंड हरिनाम सप्ताह घेत आहेत, त्याप्रमाणे यापुढे सुद्धा कार्य सुरू ठेवावं, अशीच मी सर्व गावकऱ्यांना विनंती करतो. धन्यवाद. आणि तुमच्या धर्मपत्नी आहेत का ताई? हो. ताई, तुम्ही गृहिणी, तुम्हाला कसा वेळ मिळाला? वेळ मिळाला, उलट छान वाटला आम्हाला. आवड असल्यावर सवड मिळते. त्याची कृपा भगवंताची, त्याने बोलवला आम्हाला. धन्यवाद. आपण गावकऱ्यांचे सर्वांचे धन्यवाद, त्यांनी पण सहभाग चालतंय, वेळ झालेली. आपण सरपंचाकडे जातो म्हणलो होतो, त्यांना आपण त्यांच्या आज भावी सरपंच आमचे बाळूभाई आहेत. आता ते सरपंच पदावर असतील, त्यांना तो अभिमान असतील का नसतील तो अभिमान नाही बरं, कारण त्यांचा घराणाच माळकरी आहे. कारण त्यांचा घराणा, मी स्तुती करत नाही, स्थिती सांगतो. फार आसाराम गुरुजी पासून फार मी त्यांच्या मांडीवर खेळलेलो आहे. ते जरी आज आपल्यात नसतील तरी पण हा सोहळा ते बघतात की कर्तव्यदक्ष माता
आणि निर्व्यसनी सत्वगुण संपन्न ज्याचा पिता असतो तोच व्यक्ती राजकीय क्षेत्रात आणि परमार्थिक क्षेत्रात दोन्ही कार्य करतो. दादा तुम्ही दोन्ही हे गाड्या कशा चालवता बरं, राजकीय आणि परमार्थिक आणि सामाजिक? हा वारसा आम्हाला आमचे वडील वैकुंठवासी आसारामजी घुगे गुरुजी यांच्याकडून मिळालेला आहे आणि त्यांच्या वारसा आधारे आम्ही हे सर्व धार्मिक कार्य असतील किंवा राजकीय क्षेत्र असेल हे आम्ही समोर चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. अमरेश्वर हनुमान मंदिराचा परिसर हा 10 ते 12 वर्षापूर्वी या ठिकाणी काहीही सुधारणा नव्हत्या, परंतु ज्या वेळेस सर्वांनी या ठिकाणी लक्ष घातलं आणि विकासात्मक कामं करण्यासाठी प्रयत्न केले त्यावेळेस या परिसराला अतिशय सुंदर असं रूप प्राप्त झालं आणि त्या माध्यमातूनच आज या ठिकाणी ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व पांडुरंग रुक्मिणी या दोन्हींचीही प्राणप्रतिष्ठा करण्याचा सोहळा हा चालू आहे. आणि या सोहळ्यासाठी या कार्यक्रमासाठी गावातील सर्व नागरिकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी व आमच्या सर्व नातेवाईकांनी जी काही भरभरून अशी मदत केलेली आहे त्या सर्वांचे मी या कार्यक्रमाच्या निमित्त आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण.